बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक M.B. तोडकर लिखित एक कथा बालंट. फाल्गुन महिना मध्यावर आलेला होता. चैत्रवारला अवघा 3 आठवड्यांचा टाईम राहिला होता. खटावच्या गावकऱ्यांनी पंढरपूरमध्ये 5 गुंठे जागा घेऊन त्यावर मठ बांधकाम सुरू केलं होतं. येत्या चैत्रवारला मठाचं काम पूर्ण व्हायला हवं म्हणून गावच्या वारकऱ्यांची धावपळ चालली होती. बांधकाम आता पूर्णत्वाकडे येऊ पाहत होतं आणि ऐन वेळेला छतासाठी लागणारा पैसा कमी पडू लागताच वारकरी मंडळी अस्वस्थ वाटत होती. यासाठी पुण्यांदा दरडोई वाढीव वर्गणी जमवावी लागणार म्हणून गावामधल्या हरिभजन परायण गोविंद महाराजांनी विठ्ठल मंदिरामध्ये मीटिंग बोलावली. गावकरी वारकरी गोळा झाल्यावर मठाच्या बांधकाम कंत्राटदाराला बोलावून घेऊन विचारलं तर अजून छतासाठी आणि रंगकामासाठी 50,000 रुपये लागतील असं सांगितल्यावर साऱ्याने अवाक होत एकमेकांकडे पाहिलं. आता साऱ्या गावावर घरटी 100 रुपये वर्गणी बसवली तर 25,000 ते 30,000 रुपये जमतील. गोविंद महाराजांनी हे समोरच्या वारकऱ्यांना सांगितलं. तसे सारी हिरमुसली होऊन बसली. एवढ्यात एक माळकरी नारू मोहिले उठून उभा राहिला. समोर बसल्या साऱ्या गावकऱ्यांना पाहत म्हणाला, बाबांनो, माझा ऊस औंदा मनगण पिकला आहे. त्या पांडुरंगाच्या कृपेनं माझ्या औंदा बेजमी झाल्या बघा. तेव्हा असं करा, जेवढं गावाकडनं जमतील तेवढं पैसे गोळा करा. काय कमी पडतील ते मी घालतो, पण मठाचं काम थांबाय नको. एवढं म्हटल्याबरोबर गोविंद महाराजांसह सारे गावकरी वारकरी खुश झाले. तेवढ्यात गोविंद महाराज म्हणाले, चैत्रवारी 3 आठवड्यावर आल्या, तेव्हा आपल्याला वर्गणी गोळा करीत वारीला निघायची पण तयारी करायला हवी. एवढ्यावर विठ्ठल मंदिरामधील मिटिंग संपून सारी वर्गणी गोळा करायच्या आणि वारला जायच्या तयारीला लागली. तसं 300-350 उंबऱ्यांचं गाव, त्यामुळे 15-20 दिवसात 30,000 रुपये गोळा केलं आणि ते पैसे नारूबाच्या हातामध्ये देत मठाचे पंच नारूबाला म्हणाले, नारू काका, आता हे पैसे तुम्हाकडे असू देत. उद्या वारला निघताना त्यामध्ये लागणारी रक्कम भर घालून गोविंद महाराजांच्या ताब्यात द्या. वारला निघताना म्हटल्यावर नारू काकाचं डोळं भरून आलं. औंदा चैत्री वारी आपल्याकडून घडेल असं वाटत नाही बघा पंच. तेवढ्यात पंच बुचकाळ्यात पडून म्हणाले, का हो नारू काका, एवढं काय झालंय वारी चुकायसारखं? अहो, त्या पांडुरंगानंच कोड्यात टाकलंय मला आणि कोडं पण त्यो सोडवल बघा. असं काय झालंय ते तरी सांगा. पंच, बाळतपणाला आलेल्या लेकीच्या सांच्या पारपासनं पोटात दुखायला लागलंय बघा. आता वारी महत्वाची का लेकीचं बाळणपण महत्वाचं? वारीची तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. उद्या सकाळी दिंडी जाणार आहे. लेकीचं बाळणपण आटपून उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी निघाला तरी 2 मुक्कामात आमासनी गाठू शकताय. कसं, आपली दिंडी तशी मुख्य रस्त्यानं जात असते. तुम्ही मधल्या वाटेनं झपाट्यानं येऊ शकताय बघा. असं म्हणताय होय? मग मी आलोच पैशाची तजवीज करून घराकडनं. एवढं सांगून नारूनं घरी जाऊन मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे 20,000 रुपये आणून पंचाच्या ताब्यात दिले आणि सारे आपापल्या कामासाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे साऱ्या गावात दिवाळीच्या पहिल्या आंघोळीचा जसा माहोल असतो तसा सारा गाव पहाटेपासून पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला अधीर झाल्याचं दिसून येत होतं. टाळ मृदंगाचा गजर चालू झाला होता. दिंडीत जाणाऱ्या आयाबायाने तुळशी वृंदावनं सजवली होती. गोविंद महाराजांनी उपरण्याने कंबर कसली होती आणि फेर धरून कौन गात सारी तांबडं फुटायला विठ्ठल मंदिरासमोर हजर झाली होती. गावाला एका यात्रेचं स्वरूप आलं होतं. इकडं नारूबानी लेकीच्या बाळणपणाची तयारी जय्यत केलेली होती. रात्री अपरात्री त्रास वाढू लागला
तर नजीकच्या शहराच्या मोठ्या दवाखान्यामध्ये हलवण्यासाठी रात्रीपासून भाडोत्री रिक्षा दारात आणून लावली होती. दरम्यान गावामधला डॉक्टर आणि एक सुईण ही बाळंतपणासाठी लेकीच्या दिमतीला आणून ठेवली होती. एवढ्यात विठ्ठल 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 करीत गाव गर्जना झाली. तशी दिंडी पांडुरंगाच्या भेटीसाठी म्हणून पंढरीची वाट चालू लागली. तसा नारूबाई विठ्ठल 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 करीत गरजू लागला आणि विठ्ठलाचा धावा करू लागला. पांडुरंगा, व्यवस्थित सुटका कर हो माझ्या लेकीची, असं म्हणून धावा करू लागला. एव्हाना दुपारचे 2 वाजायला आले होते. डॉक्टरनं सुईन यांचे प्रयत्न चालूच होते. तेवढ्यात सोप्याला चिंतित होऊन बसल्या नारूबाला बाळाचा ओरडल्याचा आवाज कानावर आला. तसा नारूबा धावतच सोप्यातून माळी घराच्या बंद दरवाजापाशी पोहोचला. एवढ्यात सुईनं डोकावून नारूबाला सांगितलं, तुम्ही आजोबा झालाय, मुलीला मुलगा झालाय काका तुमच्या. ते ठीक आहे, पर ती बाळ बाळतीन कशा आहेत? काही काळजी करू नका, तुमची लेक आणि नातू दोन्ही सुखरूप आहेत काका. सुईनीचा निरोप ऐकताच नारूबा विठ्ठल विठ्ठल करीत आनंदानं नाचू लागला. विठ्ठला, धन्य आहे तुझी, लय मोठ्या संकटामधनं पार पाडलंच बघ मला. देवा पांडुरंगा, आता काय पण होऊ दे, तुझी चैत्रीवारी काही किती बी संकट आलं तरी बुडणार नाही. बाळबांतीनीची स्वच्छता आंघोळ पाणी आवरल्यावर नारूबाला दम निघत नव्हता. अखेर सुखरूप बाळबाळतीनीस पाहून मगच नारू काकाचा जीव भांड्यात पडला. आता ध्यास लागला होता फक्त पंढरीच्या वाटचा. पत्नीला सोप्याला बोलवून म्हणाला, अहो, आम्ही आता संकटामधनं पार पडलोय. तवा उद्या तांबडं फुटायच्या आत आमच्या पंढरीच्या वारीची तयारी करा. आता बाळबाळतीनीची सुखरूप असल्याची खात्री झाली आहे, तवा उद्या येरवाळीने गाव म्हणतोय पंढरीला. वय करते समधी तयारी, असं म्हणून नारूबाची पत्नी माळी घरात निघून गेली. इकडे दिंडीचा एक मुक्काम होऊन दुसऱ्या पाडावपर्यंत जायच्या तयारीने खटावकरांची दिंडीची कूच चालू होती. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भजनाच्या तालात वाट ओसरू लागली होती. पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, लागली से भूक डोळा माझ्या, कस्तुरी कुंकुम भरून या ताटी, अंगी बरवी उटी गोपाळाच्या. जाई जुई पुष्पे गुंफोनिया माळा, जाई जुई पुष्पे गुंफोनिया माळा, घालू घन निळा आवडीने, नामा म्हणे विठो पंढरीचा राणा, नामा म्हणे विठो पंढरीचा राणा, डोळ्या पारणे होत असे. अशा एकापेक्षा एक थोर संतांच्या अभंगाने पंढरीची वाट दुमदुमत होती. विठ्ठल नामाचा जयघोष चालू होता. पण नारू काकाच्या अनुपस्थिती साऱ्यांनाच खटकत होती. पुढे जाणाऱ्यांना मागचे वारकरी ओरडून वरचे वर सांगत होते, जरा दमानं जाऊ दे. साऱ्यांनाच मागून येऊन दिंडीला मिळणाऱ्या नारू काकाची आस लागून राहिली होती. कारण नारू काका दर सालीच्या दिंडीतून वारी करीत होता. माळकरी असून विठ्ठलाचा परम भक्त होता हे साऱ्या वारकऱ्यांना ठाऊक होतं. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूरमधल्या खटावकरांच्या मठाच्या उद्घाटनाला नारू काका हजर असणं ही एक सन्मानाची बाब होती. त्यामुळं नारू काकांच्या येण्याकडे साऱ्यांचे डोळे लागले होते. इकडे खटावमध्ये नारू काकाही अस्वस्थ होते. कधी एकदाच उजाडतंय आणि विठ्ठल दर्शनासाठी कधी एकदा निघतोय असं वाटून राहिलं. अखेर एकदाचं पहाटेचं कोंबडं हरवलं. तशी पहाटेपासून नारू काकांची धावपळ आवराआवर चालू झाली. भल्या पहाटे आंघोळ पाणी उरकलं. वारकरी पंताचा ड्रेस चढवला. शुभ्र फेटा करकचून बांधला. उपरण्यानं कंबर कसली. गळ्यामध्ये टाळ आणि खांद्यावर विठ्ठलाची भगवी पताका अडकवली. पूर्वेला निळ्या आभाळात पिवळ्या तांबड्या छटा दिसू लागल्या होत्या. घरामधल्या लहान थोराने नारूकाकांच्या चरणांचे दर्शन घेतले आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलालाही नारूकाकांच्या चरणावर ठेवले.
तसा एकदम पांडुरंग पांडुरंग म्हणून नारू काकानं त्या अर्भकाला कवटाळून आशीर्वाद दिला. देव्हाऱ्यावरल्या पांडुरंगाचा बुक्का भाळी लावला. शेवटी खर्चासाठी म्हणून काही सुटे तर काही बंदे असे 100-200 रुपये कनवटीला बांधले आणि नारू काकांची एकला चलो रे दिंडीला सुरुवात झाली. राम प्रहरी गळ्यामधला टाळ निनादू लागला आणि ओठामधून अलगदपणे संतांचे अभंग उमटू लागले. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आली जेवी नुरेची वेगळी. आणि मग खटावच्या वेशीतून बाहेर पडत पंढरीच्या वाटेवर दाखल झाले. चालण्याचा झपाटा होता. बघता बघता 2 मुक्काम पूर्ण झाले होते. आता 3ऱ्या मुक्कामाला गावच्या दिंडीत सामील होण्यासाठी पायाने गती घेतली होती. उन्हाची विश्रांती न घेता मार्गक्रमण चालू होतं. आता दिंडीचा 3रा मुक्काम 4 कोसावर राहिला होता. संध्याकाळी जेवणाच्या टायमापर्यंत गावकऱ्यांच्या दिंडीची नक्की गाठ पडणार अशी खात्री झाल्यानंतर नारू काकांच्या पायाने अजून गती घेतली होती. आता समोर दिसणारं आळंदगाव ओलांडलं की दिंडीमध्ये सामील होणार अशी आशा उराशी बाळगूनच फाल्गुनाच्या उन्हाची पर्वा न करता विठ्ठलाच्या जयघोषात आणि टाळांच्या किनकिनात पावलं झपाझप पडत होती. दुपारचं 3 वाजून गेलं होतं. उन्हाच्या झाडाने समोरचा रस्ता व्यापून टाकला होता. पावलं झपाट्यानं पडतील तसा पायाखालचा फोपाटा उडत होता. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. मागं पुढं 4 कोसावर कुठं हिरवळ दिसत नव्हती. मात्र पुढलं टेकाड चढून उतरणीला लागल्यावर लांबून हिरवागार द्राक्षमळ्याचा फड दिसू लागला. आत दूरवर 2-4 नारळ झाडे, 2 आंब्याची झाडं असल्या भयान उन्हाळ्यात एखाद्या घन तपश्चर्याला बसल्या तपस्व्यासारखी भासत होती. मागल्या मुक्कामावर घेतलेलं जवळचं पाणी कधीच संपून गेलं होतं. घसा तहानेनं व्याकुळ झाला होता. पण द्राक्षबागेची हिरवळ पाहिल्यावर पाणी मिळायची आशा बळावली. पण आत कोसभर असल्या विहिरीजवळ जायचं म्हणजे दिंडीच्या मुक्कामाला पोचायला उशीर होणार. म्हणून पाणी पिऊन रस्त्याला लागायचा विचार नारू काकाने सोडून दिला. तसं झपाझप पावलं टाकत पुढं आलं. द्राक्षबागेचं आता कासराभर अंतर राहिलं होतं. खांद्यावरची पताका फडकत होती. टाळाची किनकिन चालू होती. अखेर नारूकाका बागेच्या आवाक्यात पोहोचले आणि रस्त्याकडेलाच येऊन टेकल्या सोनाक्का जातीच्या द्राक्षाने लगडले ताटवे पाहून मोहित झाले. त्यात तहानेने घसा अधिकच कोरडा झाला होता. समोर तब्बल 4 एकरी इतकी द्राक्षबाग, हिरव्या गर्द डहाळ्याने अन रसाळ द्राक्षघडाने बागेच्या वळणतरा पार वाकून गेल्या होत्या. रस्त्याच्या कडेला चालताना एक एक घड जणू तहानेनं व्याकुळ झाल्या या पांडुरंगाच्या भक्ताला वेली आडून खुणवीत होता आणि म्हणत होता, हे तहानलेल्या विठ्ठल भक्ता, माझा स्वाद चाकून बघ आणि तुझी तृष्णा पूर्ण कर. पण नारू काकांना एक मन म्हणत होतं, मालकाच्या परवानगी बिगर घडाला हात कसा लावायचा. पण त्यावेळी दुसरं मन म्हणत होतं, एवढं भलं पीक या कुणब्याच्या पदरात दिलंय पांडुरंगानं, मग परवानगी वाचून वारकऱ्याने एखादा घड खाल्ला म्हणून काय होतंय. तरी होय नाही करीत तहानेनं व्याकुळ मनानं धाडस केलंच. अलगदपणे द्राक्षाच्या एका वेलीवरचा एक घड नखाने टच दिशी तोडला आणि आदाशीपणानं घडाचे मणी एकामागून एक तोंडात जाऊ लागले. बघता बघता 2 मोठी द्राक्ष पोटात गेली. नारूकाकाचा सुकला घसा ओला होईल तसं समाधान वाटू लागलं. पण हे समाधान क्षणिक ठरलं. कारण नारू जेव्हा टेकडीवरून उतरणीला लागला होता तेव्हाच खांद्यावर फडफडणारी पताका आणि झपाझप पडणाऱ्या पावलामधून उठणारी धूळ त्या द्राक्षबाग मालकानं दूरवरून पाहिली होती. रस्त्यापासून आत दूरवर दिसणाऱ्या नाळीखाली कापडी तंबू उभारला होता. 10-20 मजुराकरवी नाळीखाली बसून द्राक्षबागेचे पॅकिंग करायचं काम चालू होतं. द्राक्षबागेचा मालक म्हणजे दिनकर टेंबे मास्तर आज सुट्टीवर असल्यानं बागेमध्ये द्राक्षतोड देखरेखीसाठी थांबला होता. टेकडीवरून दूरवर दिसणारी पताकाधारी वाटसरूवर त्यानं नजर रोखली होती
द्राक्षवेलीच्या 2 पातीच्या मधून असणाऱ्या फटातून वाटसरूला घड तोडताना पाहिलं. आधीच रेस्कोरवरल्या फाटीवर वळवळ करणाऱ्या घोड्याला जसा दम निघत नाही तशी या बागमालकाची परिस्थिती झाली होती. वाटसरूनं घडाला हात लावताच टेंबे मास्तर विजेच्या वेगानं रस्त्याकडे धावला आणि बिना परवानगी घड खाणाऱ्या नारूकाकाचा हात घट्ट पकडला आणि कमरेचा पट्टा काढून पट्ट्याने मारू लागला. तसा नारूकाका ओरडून सांगू लागला, अहो अहो मी पंढरीचा वारकरी आहे, मी कुणी चोर नाही. जवळचं पाणी संपलंय मालक, उन्हाच्या काळजीनं घसा पार कोरडा झालाय माझा. सोडा सोडा, मला मारू नका, सोडा. द्राक्ष मालक पट्टे मारतच राहिला. तेवढ्यात मास्तरचा भाऊ हिंदूराव पाठीमागून पळत आला. मास्तरला बाजूला करीत म्हणाला, दादा दादा सोडा त्याला, वारकरी माणूस आहे त्यो. वारकरी आहे मग बीर परवानगीची द्राक्षे कशी घेतली ना? ते काय नाही, मी असा सोडणार नाही याला. हवं तर नुकसानीचा दंड घ्या, पर सोडा मालक मला. नारूकाका कळवळून म्हणाला. तोपर्यंत धाकल्या भावाला दंडाला धरून मास्तर म्हणाला, याच्या जवळचा द्राक्षाचा घड काढून घे आणि अंदाजे 1 किलो द्राक्षाचे 5 रुपये वसूल कर याच्याकडून. रोज एक जण पताका घेऊन येईल आणि रस्त्याकडची द्राक्षबाग मोकळी करल आणि पकडल्यावर विठ्ठल विठ्ठल करून माफी मागल. अजिबात सोडू नको याला. असल्या उन्हात मास्तर तापून बोलत होता. बराच वेळ शांत असलेला नारूकाका म्हणाला, ह्यो तुमचा अर्धा राहिलेला द्राक्षाचा घड परत घ्या आणि तुमचं काय होत्यात ते 1 किलोचं 5 रुपये घ्या आणि मला सोडा मालक, मला पंढरी गाठायची आहे बघा. यावर मास्तरने आणि त्यांच्या धाकल्या बंधूने वारकऱ्याकडला द्राक्षाचा अर्धवट खाल्लेला घड काढून घेतला. त्याबरोबर 1 किलोचे जेवढे पैसे होतील ते काढून घेतले. नारूकाका खूप चिडलेला दिसत होता, पण पर्याय नव्हता, कारण त्या वैराण ठिकाणी नारूकाका एकाकी पडला होता. साथ देणारा असं कुणीही नव्हतं. त्यामुळे माघार घेणंच भाग होतं. अखेरीस अर्धवट खाल्लेला द्राक्षांचा घड आणि त्या घडाचे 1 किलोचे अंदाजे 5 रुपये मास्तरच्या हातावर ठेवत नारूकाका म्हणाला, मालक, हा अर्धवट खाल्लेला द्राक्षाचा घड आणि हे त्या घडाचे 5 रुपये तुम्हाला लाभ असू द्या. अहो मालक, मी काय कोणी चोर होतो होई? एवढ्या यातना दिल्या, मला मार मार मारलं एका घडापायी. मी एक इट्टलाचा सच्चा भगत आहे. माझ्या गावची दिंडी पुढल्या मुक्कामावर गेलेली आहे. त्यांना गाठायची घाई असल्यानं आणि तुमचा तळ आत लांब असल्यानं मी परवानगी काढायला येऊ शकलो नाही. परवानगी घेऊस तोवर लई येळ होईल म्हणून बिना विचारता एक द्राक्षाचा घड तोडला. तर एवढी मोठी शिक्षा केली तुम्ही. पण हे 5 रुपये तुम्हाला लई महागात पडतील बघा. एका वारकऱ्याच्या 5 रुपये दंडाची किंमत तुम्हाला 5 लाखानं अंदरपट्ट्यात आणील. ह्यो एका विठ्ठल भक्ताचा सबूत आहे. असं म्हणून नारूकाका घरनदीशी वळला. खांद्यावरली भगवी पताका फडकली. कमरेचे सैल झाले उपरणे करकचून बांधले. गळ्यामधला टाळ घणघणू लागला. नारूकाकाच्या मुखातून संत तुकारामाचा एक कणखर अभंग बाहेर पडू लागला. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. मेले जित असो निजली या लागे, जो जो जे जे मागितले ते देऊ. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा. माय बापा हुनी बहु मायवंत, करू घात पात शत्रुहनी. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, जया पुरे कोड त्याचे परी. या अभंगाच्या निनादात त्या वैराण माळावरच्या फोपाट्याच्या रस्त्यावर नारूकाका बघता बघता दिसेनासा झाला. टेंबे मास्तर त्या वैराण रस्त्यावरून फोपाटा उडवत जाणाऱ्या नारूकाकाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे भयभीत होऊन पाहत राहिला. त्याला त्या आकृती उन्हाच्या झळामध्ये भयान वाटू लागली. धुळीच्या भोवऱ्यातून काळा पाठमोरा विशाल काय मानवी देह पळू लागल्यासारखा भास होत होता. त्यामुळे गांगरल्या टेंबे मास्तरने भीत भीत आपल्या धाकल्या भावाला विचारले, अरे हिंदू, त्यो माणूस गेला त्या वाटेवर फोपाट्यामधनं विक्राळ आकृती गेल्याचा तुला भास झाला नाही का?
मास्तरनं घाबरून विचारलं. नाही दादा, मला असलं काय पाहायला मिळालं नाही. अरे तू काय म्हणून गेलाय बघितलंस का? काय म्हणालाय दादा? आपण जो अर्धवट खाल्ला घड आणि 5 रुपये वसूलल्यात ते लय महागात पडतील म्हणून गेलाय बघ. असू द्यात, झाल्याला झालं आता. हितनं मोहरं असं कुण्या वाटसोला मारीत जाऊ नकासा, असं म्हणून हिंदूराव आणि टेंबे मास्तर आपल्या उद्योगाला लागले. टेंबे मास्तर निघून गेला, पण वारकऱ्याच्या अंगावरच्या मारहाणीच्या खुणा त्याच्या डोळ्यांसमोर तशाच तळू लागल्या. उठता बसता आणि द्राक्षाच्या प्रत्येक घडावर काही जे काळे ठिपके असल्याचा भास सारखा जाणवू लागला. अखेर आपला उद्योग थांबवून टेंबे मास्तर विश्रांतीसाठी घरी निघून गेला. विश्रांती कसली, सारखी कूस बदलत राहिला, पश्चातापाच्या गर्तेत लोळत राहिला आणि भविष्यात या घडल्या प्रकरणाचा पाढा वाचायला लागणार अशी खंत उरात बाळगत पुढचे दिवस घालवू लागला. इकडे नारूकाकाची पायपीट चालूच होती. रात्रीचे 9 वाजायले होते. आता भोकरगावच्या लाईटी दिसू लागल्या होत्या. तसा नारूकाका मनोमन आनंदून गेला. दुपारी घडलेल्या घटनेची धग विजू न देता टाळ्यांच्या आणि अभंगाच्या नादात भोकरगावात पोहोचला आणि खटावकरांच्या दिंडीमध्ये एकरूप होऊन राहिला. काही लोकांची जेवण खाणं उरकली होती. काही जण अजून नारूकाकासाठी जेवायचे थांबले होते. नारूकाकाला पाहून दिंडीमध्ये एक नवं चैतन्य दिसू लागलं. दिंडीमधले काही वारकरी जणू विठ्ठलच आपल्या दिंडीमध्ये सामील झाल्याचा अनुभव घेत होते. रात्रभर साऱ्याने भोरगावाला विश्रांती घेतली. खूप पायपीट झाल्यानं नारूकाकाने समाधानानं झोप घेतली. पुन्हा सकाळी आवरावर करून दिंडी पंढरीच्या वाटेनं पुढे निघाली. नारूकाकाच्या आगमनानं दिंडीला नवं चैतन्य आलं होतं. विठ्ठल नामाचा जप चालूच होता आणि प्रत्येकाच्या मुखातून संतांचे अनोखे अभंग उमटू लागले. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला साली सीमा. नामे नादिले अपार, महापापी दुराचार, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला निर्धारी. सैना बसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. अजून पुढे 3 ते 4 मुक्काम पडणार त्या बेतानं दिंडीची वाटचाल चालू होती. एकामागून एक गावं मागं पडत होती. थकवा किंवा शीन कुठेही जाणवत नव्हता. अखेर 4 मुक्काम पडल्यानंतर 5व्या मुक्कामाला दिंडीनं पांडुरंगाच्या दरबारात पाऊल ठेवलं. इकडं मठाचं बांधकाम पूर्ण झालं होतं. मठाच्या कंत्राटदारानं छताचं काम आणि रंगरंगोटी पूर्ण करीत मठाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी करून ठेवली होती. दिंडीचं आगमन होताच हरिभजन परायण गोविंद महाराजांच्या साक्षीने नारूकाकांच्या हस्ते मठाचे उद्घाटन करण्यात आले आणि अखेर साऱ्यांचे देवदर्शन होऊन दिंडीचा समारोप करण्यात आला. दरम्यान इकडे टेंबे मास्तर दडपणाखाली जगत होता. त्याला तो फोपाट्यामधला विक्राळ देह सारखीच भीती दाखवून भेडसावीत होता. एक ना एक दिवस संकटला सामोरे जावे लागणार अशा विचारात खांगू लागला होता. अंगारे धुपारे करू लागला. देव देवरशी भूतबाधा अशा प्रकारच्या कर्मकांडामध्ये पुरता बुडून गेला होता. अशातच एका मंत्रिकाकडून सल्ला देण्यात आला. ज्या ठिकाणी टेंबे मास्तर भ्यायला आहे त्या ठिकाणच्या जवळपासच्या विहिरीवर बकऱ्याचा बळी दिल्याशिवाय शांती होणार नाही. कर्मकांडावर श्रद्धा असलेल्या टेंबे मास्तरांना हा सल्ला क्षणात मानला. धाकला भाऊ हिंदूरावला बोलावून घेतलं. हिंदूराव, मांत्रिकाचा सल्ला आहे. त्या आपल्या बागेजवळच्या विहिरीवर बोकडाचा बळी दिल्या बिगार मला बरं वाटायचं नाही बघ. पर दादा, त्या बोकडाच्या बळी देण्यानं पांडुरंग पावल का? मग तू काय त्या मांत्रिकापेक्षा शहाणा झालायस काय? मी पार झुरतोय हे तुला दिसत नाही का? टेंबे मास्तर बंधूवर राग काढीत म्हणाला. बरं आहे दादा, करतो तजवीज बोकडाच्या बळीची. आणि हे बघ, 100 माणसांनी पण आमंत्रण द्यावं लागेल जेवणाचं. बरं आहे दादा, करतो सारी तजवीज. असं म्हणून हिंदूराव पुढल्या तयारीसाठी निघून गेला. झालं, बोकडाच्या बळीची तयारी सुरू झाली. चैत्र महिना संपत आला. चैत्राच्या अखेरच्या अमावस्येचा मुहूर्त गाठला. बागेजवळच्या विहिरीवर पुन्हा तंबू उभारला.
100च्या ठिकाणी 200 लोकांना आमंत्रणं धाडली. आता बोकडाच्या जेवणाचे आमंत्रण म्हटल्यावर माणसाला माणसं जोडत गेली. मग बोकडाचं जेवण म्हणजे आपसूक मदिरा आलीच. भाकरी चपातीसाठी 5-7 बायांची नेमणूक झाली. द्राक्ष बागेचा अमाप पैसा टेंबे मास्तरानं कनवटला बांधला होता. जिल्ह्यावरून दारूचे बॉक्स मागवले. इकडे विहिरीवर बोकडाचा बळी देण्याचा कार्यक्रम पूर्ण केला आणि चुलीवर आदान ठेवलं. एका पातेल्यात भात शिजू लागला तर दुसऱ्या पातेल्यात बोकडाचं मटण शिजत होतं. उभारल्या तंबूमध्ये गॅस बत्तीच्या झगमगाटात दारूचं ग्लास खणखणत होतं. बाटल्यावर बाटल्या फुटत होत्या. एवढ्यात उठा मंडळी, ताटावर बसा, अशी टेंबे मास्तरानं त्यांचा भाऊ हिंदूरावनं हाक दिली. तशी पहिली 50-50 लोकांची पंगत पडली. काहींनी ग्लास रिकामं केले होतं तर काही ग्लास घेऊनच पंक्तीला बसलेलं की त्यांना जेवणाच्या वेळा पाण्याची आवश्यकता वाटत नसावी. काहींनी तर इतकी ढुसली होती की गॅस बत्तीच्या मिनमिनत्या उजेडात चपाती कुठल्यानं तोंड पुसायचा रुमाल कुठला कळेनासं झालं. काही चपातीने तोंड पुसत होते तर काही चपाती समजून हातामधला रुमालाचा घास म्हणून चावत होते. अखेर पहिली पंगत संपली. दुसऱ्या पंक्तीसाठी पानं टाकली. पहिल्या पंक्तीची लोक आपापल्या घरच्या रस्त्याला लागली आणि दुसऱ्या पंक्तीचे लोक तोंडात घास घालणार एवढ्या जवळ असलेल्या विहिरीवरून बोंब मारल्याचा आवाज आला. पंक्तीतले लोक घास हातातच घेऊन सारी विहिरीकडे धावले. टेंबे मास्तरानं हिंदूराव हेही विहिरीकडे पळत गेले. काय झालं? अहो काय झालं? अहो मास्तर, अंध्या टेंबे विहिरीत पडला, गावकऱ्यापैकी एक जण म्हणाला. अरे पण त्याला कुणी तर धरायचं नव्हतं का? अहो धरतोय कसला? ह्या अमावस्याच्या अंधारात कुणीतरी याला हिरी ढकलला बघा मास्तर. अरे पण त्याला पवता येत होतं की. कशाचं पवतय? त्याला धड हुबा पण राहायला येत नव्हतं. आईला गॅस बत्ती घेऊन कोणीतरी शोधा तरी जावा की. असं म्हटल्यावर हिंदूरावनं पळत जाऊन जेवणाच्या तंबूमध्ये अडकवलेली गॅस बत्ती आणली आणि हिंदूराव स्वतःच विहिरीत उतरला. आणि विहिरीमधला प्रसंग पाहून तो एकदम किंचाळा. दादा, अंध्या संपला वाटतं. कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यानं पाण्यानं तळ गाठला होता आणि अंध्या टेंबे जईवर आदळून पाण्याजवळच्या काळ्या पत्थरावर उपडा पडला होता. रक्ताने त्याचा देह पूर्ण भिजला होता. हिंदूने अंध्या टेंबेला बराच वेळ हलवून पाहिलं. की चू नव्हतं केलं. आता मात्र हिंदूरावचानं टेंबे मास्तराचं धाबदन आणलं. कारण अंध्या टेंबे म्हणजे भावकीतलंच एक उन्हाळ आणि भांडखोर दारुडं पात्र. नुकतीच मागल्याच वर्षी अंध्या आणि टेंबे मास्तरची कोरोनाच्या रानामधली वैरण चोरताना मोठी हाणामारी झाली होती. त्यावेळी हिंदूरावानं मास्तरानं अंध्याला जायबंद केलं होतं. त्यामध्ये मास्तरवर त्या अंध्यानं गुन्हा दाखल केला होता आणि मास्तरांची नोकरी घालवायचाच विडा उचलला होता त्यानं. हे सारं आठवत मास्तर हिंदूवर डाफरला. अरे बाबा, घात झाला हिंदू. या नालायकाला कोणी आमंत्रण दिलं होतं या जेवणाचं? नाही दादा, मी काय आमंत्रण दिलेलं नव्हतं त्याला. तेच दारूच्या नशेत कुणाच्या तरी सांगण्यानं जेवायला म्हणून आलं होतं. होय, आणि बेनं पहिल्या पंक्तीलाच बसलं होतं, हिंदूराव भीत सांगत होता. फरलांगावर असल्या गावामध्ये अंध्या विहिरीत पडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. अंध्याच्या घरची लोक असल्या अमावस्येच्या काळ्या कभिन्न रात्रीत टेंबे मास्तराच्या विहिरीकडे बोंब मारीत येत होती. रात्र खूप झाल्यानं निरव शांततेत बोंब मारल्याचा आवाज मास्तरच्या काळजावर आदळत होता. आधीच हातबल झाला टेंबे मास्तराचा पुरता हाबाकला होता. अंध्याच्या घरची मंडळी आली होती. पाठोपाठ पोलीस गाडीही दाखल झाली. अंध्याचं प्रेत विहिरीमधून काढण्यात आलं. तसा अंध्याच्या आईनं, बायकोनं, बहिणीनं आर्त टाहो फोडला. अमावस्येचा मध्यान उलटून गेला अंधार चिरत जात होता आणि इकडं मास्तराच्या काळजाचा ठोका चुकत होता. प्रेत वरती काढल्यामुळं पोलिसांनी एका डॉक्टराची तजवीज केली. अंध्या टेंबे मृत असल्याची खात्री करून घेतली. या साऱ्या धामधुमीत पातेल्यामधलं मटण पातेल्यातच राहिलं होतं. आमंत्रित मंडळी जेवणाच्या ताटावरून उठून हात न धुताच पांगली होती आणि गावामधली सारीच्या सारी कुत्री मटणाच्या पातेल्यावर तुटून पडली होती.
त्यांनी भांडून एकमेकांचं लचकं तोडून पातेल्यामधल्या मटणाचे वाटे करता करता एकमेकाच्या अंगावर वासवून जात होती. हे सारं टेंबे मास्तर उघड्या डोळ्यांनी निमूट पाहत राहिला होता. पातेल्यामधून लचका मारीत तोंड भरून फोडी पळवणाऱ्या कुत्र्यांमध्ये त्याला त्या दुपारच्या प्रसंगामधली विकराळ आकृती दिसत होती. पण समोर फौजदार काठी फिरवीत प्रश्नांची सरबत्ती करीत होता. एव्हाना पूर्वेला सूर्योदयाची चाहूल लागताच पोलिसांनी पंचनाम्याला सुरुवात केली. पोलीस अधिकारी प्रश्न टाकीत पुढे चालला होता. तसा टेंबे मास्तर सुतासारखा मऊ होऊन उत्तरं देत होता आणि त्या प्रश्नोत्तरांना अनुसरून आणि समक्ष वस्तुस्थिती पाहून पोलीस पंचनामा करीत होते. फौजदाराचा प्रत्येक प्रश्न टेंबे मास्तरच्या अंगावर वळ उठवत होता आणि त्या वारकऱ्याच्या अंगावर पडल्या पट्ट्याच्या खुनांची आठवण करून देत होता. दुपार होत आली तरी पंचनाम्याचं काम चालूच होतं. रात्रभर आणि दुसऱ्या दिवसाची दुपार झाली तरी कोणाच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. शेवटी दुपार टळली आणि पंचनामा पूर्ण झाल्याचं पोलीस खात्यानं जाहीर केलं. आता पुढची पायरी म्हणजे प्रेताचं पोस्टमार्टम. त्यासाठी अंध्या टेंबेचं प्रेत जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल झालं. पोस्टमार्टम नंतर अंत्यसंस्कार होऊन पुढील सोपस्कार पूर्ण झाले. दरम्यान यापूर्वीची अंध्या टेंबेवर टेंबे मास्तराकडून मारहाण केल्याची केस न्यायालयात चालूच होती. त्यात भरीसभर झाली. त्या अंध्या टेंबेच्या खुनाची केसही न्यायालयात सुरू झाली. दोन्ही केसेस एकमेकांची सल्लग असल्यानं टेंबे मास्तरला अटक झाली. पण पैशाच्या जोरावर टेंबे मास्तरनं जामीन मिळवला. पाण्यासारखा पैसा ओतला. पण एक मात्र झटका हा बसलाच अखेरीस. कारण अंध्या टेंबेच्या स्वप्नांची पूर्तता झाली होती. म्हणजे दिनकर टेंबे मास्तरला नोकरीमधून बडतर्फ करण्यात आले होते आणि आनंदा टेंबेच्या घरच्या मंडळींनी त्यामध्ये समाधान मानलं होतं. जवळजवळ 4-5 वर्षे न्यायालयाची लढाई खेळून टेंबे मास्तरनं गुडघे टेकले. पूर्ण खचून गेला असल्यानं तडजोडीचे प्रयत्न चालू केले आणि गावामधील मोजकी माणसं घेऊन हिंदूराव कर्वी आनंदाच्या घरच्यांना बोलावून घेतलं आणि आनंदाच्या आईला पत्नीला सांगितलं, कितीही झाले तरी आनंद हा माझ्या रक्तामासामधला. त्याला ठार करून मला काय मिळणार नव्हतं. त्याचा तो पाय घसरून आणि दारूच्या नशेत विहिरीत पडलाय. त्याला कुणीही ढकललेलं नाही. आता न्यायालयाची लढाई मी हारलो तरी बी मोहर अपील होणार आणि निकाल लागायला किती वर्ष लागतात कुणाला ठावं. तेव्हा असं करा, काय तर नुकसान भरपाई देतो तुम्हासाठी म्हणून आणि ही माझ्यावर न्यायालयामधली केस मागं घ्या जावा. तशी गावामधल्या पंचमंडळींनी आनंदाच्या आईला पत्नीला समजावून सांगितलं. आता ह्यात मास्तरला शिक्षा झाली तर तुमचा योग काय परत यायचा नाही. तेव्हा काहीतरी नुकसान भरपाई घेऊन ह्यो विषय संपवा जावा. नाही होय करीत 2-4 मिटिंगा झाल्या. अखेर टेंबे मास्तरनं आनंदाच्या मृत्यूला कारणीभूत समजून 5 लाख रुपये द्यायचं कबूल केलं आणि आनंदा टेंबेवरल्या खुनाची केस मागे घेण्यात आली. अंध्या टेंबेच्या खुनाच्या प्रकरणातून पूर्ण सुटका झाल्यानंतर टेंबे मास्तरला आता उपरती झाली होती. पण तहानेने व्याकुळलेल्या एका सच्च्या विठ्ठल भक्ताची यातना त्याला आयुष्यभर चटके देत राहिली. आणि त्या गोष्टीचे प्रायश्चित्त म्हणून टेंबे मास्तर दर साली चैत्रवारला दिंडीमध्ये सामील होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीला जाऊ लागला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.